ठरलं तर मग पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रतिमाच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे घरात चिंतेचे वातावरण आहे. अशातच डॉक्टर श्रद्धा तपासणीसाठी येतात. मी तुम्हाला 250 mgच्या गोळ्या सांगितल्या होत्या, त्याच देत आहात ना तुम्ही वहिनींना? डॉक्टरांच्या या प्रश्नावर सुमन होकार देते, पण तिच्या चेहऱ्यावरची भीती नागराजच्या नजरेतून सुटत नाही. गोळ्या तपासणीसाठी मागितल्या जातात आणि सुमन त्या आणायला निघते, पण त्याच क्षणी नागराज तिला अडवतो. त्याच्या मनात धस्स होतं, कारण त्यानेच त्या गोळ्या बदलल्या आहेत. तो विचार करतो, जर या डॉक्टरांनी त्या गोळ्या पाहिल्या तर माझं पितळ उघडं पडेल. दुसरीकडे सुभेदारांच्या घरात सायली आणि अर्जुन एका गोड क्षणाची तयारी करत आहेत. अर्जुन सगळ्यांना सांगतो, माझ्या बायकोची एक खास इच्छा आहे. तिला तुम्हा सगळ्यांना तिच्या घरी म्हणजेच वात्सल्य आश्रमात बोलवायचं आहे. पण सायलीच्या आनंदावर कल्पनाच्या कठोर शब्दांनी विरजण पडतं. ती रागात म्हणते, ना माझ्या त्या आश्रमाशी संबंध आहे ना तिथल्या लोकांशी. या नकारानंतरही सायली आणि अर्जुन दुसऱ्या दिवशी वात्सल्य आश्रमात पोहोचतात. त्यांना पाहून मधुभाऊंच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. ते कुसुमला मोठ्याने हाक मारतात, अगं कुसुम, पाहिलंस का, आपला जावई बापू आणि साहू आलेत. आश्रमातील मुलांच्या किलबिलाटाने आणि सायलीला दिलेल्या मिठीने तो परिसर पुन्हा एकदा हसरा होतो. सायली मधुभाऊंना आठवण करून देते की आश्रमाचा वात्सल्य नावाचा बोर्ड अजूनही लागलेला नाहीये. मग अर्जुनच्या मदतीने तो बोर्ड अभिमानाने आश्रमावर लावला जातो. सायली आनंदाने म्हणते, मधुभाऊ, हा फक्त एक बोर्ड नाहीये, तर हा आपल्या विजयाची निशाणी आहे. या विजयाचा आनंद साजरा होणार, पण नागराजचं कटकारस्थान उघड होणार का? कल्पनाचं मन बदलेल का? हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी नक्की बघा ठरलं तर मग.